नमस्कार, प्रेस एज्युकेशन अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी सुप्रिया देशमुख आणि आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत की अभ्यासामध्ये लक्ष लागत नाहीये. मग हे लक्ष का लागत नाहीये? बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही दिवसभर अभ्यास करतोय, पण आम्ही दिवसभर अभ्यास करून सुद्धा तेवढं म्हणावं एवढं आउटपुट येत नाहीये आणि दिवसभराच्या अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशनने जो अभ्यास होतो ना तो होत नाहीये. मग यावेळेस याचं सोल्युशन काय असावं? विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या की अभ्यासामध्ये लक्ष लागत नाहीये. याचं कारण काय? तर सगळ्यात पहिलं आणि इम्पॉर्टंट कारण म्हणजे डिस्ट्रॅक्शन्स किंवा इंटरेस्ट. आता आपण फॉर एक्झाम्पल असं म्हणूयात की जे तुमचं एम आहे ना लाईफमध्ये की आय वॉन्ट टू बी अन IAS ऑफिसर किंवा जी काही स्टेट सर्व्हिसच्या एक्झामिनेशन्स मधल्या कोणत्याही तुम्ही सर्व्हिसेस एक्झामिनेशनचा अभ्यास करताय की ते तुमचं एम ते क्लिअर आहे का, फोकस्ड आहे का? फॉर एक्झाम्पल युअर एम इज युअर ओन रिस्पॉन्सिबिलिटी. मग ती त्या एमची त्या तुमच्या गोल्सची तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली असेल ना तर कोणतेही डिस्ट्रॅक्शन तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करू शकत नाही. म्हणून जे तुमचं एम आहे ना ते डोळ्यासमोर क्लिअर असेल आणि ते टाइम बाउंड असेल. असं नाही की येणाऱ्या 3 वर्ष 4 वर्षामध्ये मी ते टार्गेट अचीव्ह करणार आहे IAS बनण्याचं नाही. तुमचं जे काही एम आहे ते टाइम बाउंड असायला हवं आणि त्या टाइम फ्रेममध्ये तुमचं ते एम शुड बी ट्रॅव्हल्ड आणि त्या टाइम बाउंड एम असेल ना तर तुमचं डिस्ट्रॅक्शन होणार नाही. तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास कराल. नंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना असं होतं की ठीक आहे आम्ही अभ्यास करतो व्यवस्थितपणे दिवसामध्ये अभ्यास करतोय, पण तो जो आम्ही अभ्यासाचा वेळ देतोय त्यामध्ये बरेच डिस्ट्रॅक्शन्स होतात. फॉर एक्झाम्पल सोशल मीडिया, ज्यामध्ये आपण इंस्टाग्राम फेसबुक म्हणूयात की खूप जास्त वेळ न कळत हा वेळ विद्यार्थ्यांचा इंस्टाग्राममध्ये जातो. स्क्रोलिंगमध्ये तर अर्धा अर्धा तास तिथे वेळ तुमचा वाया जातोय. तिथे फार इंटरेस्टने तिथे अर्धा तास कसा गेला हे पण बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही. जर त्याच पद्धतीचा इंटरेस्ट त्याच पद्धतीने तुम्ही अभ्यासामध्ये इन्व्हेस्ट केला तर नक्कीच तुम्हाला तिथे मदत होईल. फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला बसतायत ना तुमचा मोबाईल हा तुम्ही एकतर सोबत ठेवायचा नाही, नाहीतर तुमचा मोबाईल बंद करून ठेवायचा. त्यामुळे तुमची जी हॅबिट असते ना पटकन 10 मिनिटासाठी मोबाईल पाहिला, लगेच सोशल मीडियावर 15 मिनिटं निघून गेली हे कळत नाही, तर तिथे तुम्हाला फायदा होईल की मोबाईल सोबत शेड्यूलमध्ये ठेवायचा नाही. ठेवला तर तो बॅगमध्ये दूर कुठेतरी ठेवायचा, म्हणजे तुम्हाला उठून मोबाईल परत वापस तुम्हाला तिथे स्वतः तुमच्या चेअरवरती आणून मग स्विच ऑन करून पाहावं लागेल. मग माइंडला कळतं की ही सगळी खूप टीडियस प्रोसेस आहे, त्यापेक्षा चला परत कंटिन्यू अभ्यासाला बसा. म्हणून सोशल मीडियासारखे डिस्ट्रॅक्शन्स असतात ना ते तुम्हाला तिथे कमी होतात. त्यामुळे मोबाईल सोबत ठेवायचा नाही. तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला काही इन्फॉर्मेशन ऍक्सेस करायची आहे जर तुम्ही अभ्यास करताय तर त्यासाठी तुम्ही मोबाईलचा यूज करू शकता, पण तो पण तुम्ही एक टाइम स्लॉट ठरवून द्या की मी आफ्टरनूनचं सेशन असेल त्यामध्ये मी मोबाईलचा यूज करेन आणि तेवढीच जी हवी ती इन्फॉर्मेशन ऍक्सेस करेन. बऱ्याच वेळा या डिस्ट्रॅक्शनमुळे सोशल मीडियाच्या विद्यार्थ्यांचा जो क्रुशियल टाइम असतो तो मोबाईलमध्ये वाया जातो. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, जे खूप मोठे मोठे टाइम स्लॉट्स असतात तुम्ही अभ्यासाचे, म्हणजे फॉर एक्झाम्पल काही काही विद्यार्थी कंटिन्यू 4-4 तास सिटिंगचा एक स्लॉट बनवतात आणि त्याच्यानंतर आफ्टरनूनचा तास. असं करण्याच्या ऐवजी छोट्या छोट्या सेक्शन्समध्ये अभ्यासाची टेक्निक सुरू करा. म्हणजे 1 तास अभ्यासाला बसलाय, 5 मिनिटाचा ब्रेक घ्या, फ्रेश होऊन या. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 तास कंटिन्यू व्यवस्थितपणे अभ्यास केला एखाद्या विषयाचा, 5 मिनिटाचा ब्रेक घेतला, त्या ब्रेकमध्ये तुम्ही वॉटर ब्रेक असेल किंवा थोडंसं तुमच्या आजूबाजूला तुम्ही जाऊन फिरून आलात आणि परत वापस येऊन अभ्यासाला बसलात, परत 1 तास अभ्यास केला. म्हणजे अशा छोट्या छोट्या ब्रेक्सने ना आपल्या ब्रेनला पण आपल्याला ब्रेक मिळतो आणि आपण परत रिज्युनेट होऊन रिफ्रेश होऊन परत व्यवस्थितपणे तो येणारा पुढचा 1 तास व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट किंवा तो अभ्यास आपण कॉन्सन्ट्रेशनने करू शकतो. त्यामुळे छोटे छोटे ब्रेक्स बिटवीन युअर स्टडी इज व्हेरी इम्पॉर्टंट. यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जर अभ्यास करतोय एखादा विषय आवडत नाहीये आणि त्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये तर एक गोष्ट विद्यार्थी मित्रांनो एक करायची इथे की जे आवडीचे विषय तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट येतोय तर ते सुरुवातीला वाचायचे आणि जो तुमचा नावडतीचा विषय त्याला तुमचा सर्वात चांगला दिवसभराचा मॉर्निंगचा स्लॉट असू शकतो तर त्या स्लॉटमध्ये तर तुम्ही तो विषय वाचू शकता. एकाच वेळेस एक विषय घेऊन पूर्ण त्यामध्ये इन्व्हेस्ट करायचा नाहीये. किंवा काही काही विद्यार्थी मित्रांना अभ्यासाची सवय असते की एक विषय घेतला की दिवसभर तोच विषय 8 दिवस पण काय वाचतोय तर मी पॉलिटिक्स वाचतोय. असा अभ्यास न करता थोडा इंटरेस्ट डेव्हलप करायला अभ्यासामध्ये तुम्ही करू शकता. 2 विषय एका वेळेस तुम्ही 8 दिवसात 2 विषय कंप्लीट करू शकता किंवा 1 तास पॉलिटी वाचला किंवा 2 तास कंटिन्यू पॉलिटी वाचला, मग तुम्ही दुसरा जिओग्राफीचा विषय घेतला तो वाचला. या पद्धतीने काय होतं ब्रेनला व्हेरिएशन मिळतं आणि वेगवेगळ्या अशा विषयांमुळे तुम्हाला पॉलिटी पण चांगलं लक्षात राहतं आणि जिओग्राफी पण. ही गोष्ट ही ऍक्टिव्हिटी तुम्ही नक्कीच करा अभ्यासामध्ये. कंटिन्यू 4-4 तासाचे 2-2 तासाचे स्लॉट घेऊ नका. ब्रेनला ब्रेक्स द्या आणि तुम्ही तुमच्या डिस्ट्रॅक्शन पासून दूर राहा.
विद्यार्थी मित्रांनो, आणखी महत्त्वाची गोष्ट की आता तुम्हाला एक मी छोटीशी गोष्ट सांगते की अभ्यासामध्ये मन लावण्यासाठी तुम्ही एक गोष्ट इथे तुम्ही करू शकता की ज्यावेळेस तुमचं मन भरकटेल ना अभ्यासापासून किंवा डिस्ट्रॅक्शन्स येतील ना सोशल मीडियासारखे वगैरे, तिथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला एका वर्षामध्ये कोणत्या एम पर्यंत पोहोचायचंय. बरोबर, ते एम तुमचं तुमच्या नेहमी डोळ्यासमोर रिकॉल करत जायचं, म्हणजे तुम्ही कुठेही भटकणार नाही. मला आय एस ऑफिसर व्हायचंय हे जर तुमचं एम असेल तर तुम्ही कुठे डिस्ट्रॅक्ट होत असाल. फॉर एक्झाम्पल, बऱ्याच वेळा कसं होतं, तुम्ही राहताय तिथे काही तुमचा मित्र येतो म्हणतो चल आपण बाहेर जाऊया, तर तुम्ही त्याच्यासोबत तुम्हाला नाही म्हणता येत नाही. बरोबर, नाही म्हणायची सवय तुमच्याकडे नसते. तर मग अशा वेळेस तुम्हाला जायचं नसताना सुद्धा आणि खूप छान अभ्यास होत असताना सुद्धा तुम्ही तुमच्या मित्रासाठी तिथे जातात. तर तुम्हाला नाही म्हणायला पण शिकायचंय की त्यामुळे तुमचे जे क्रुशियल टाइम असतो अभ्यासाचा तो व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट होते आणि तुमचा वेळ वाया जात नाही. आणखी एक विद्यार्थी मित्रांनो गोष्टी लक्षात घ्या, एक तुम्ही असाइनमेंट करा. तुम्ही लहान मुलं कधी पाहिली आहेत का की त्यांना खेळायला खूप आवडतं, बरोबर आहे, आणि ते 100% स्वतःचं 100% देऊन इंटेन्शनने ते व्यवस्थित एखादा ऍक्टिव्हिटी करतात. त्याच पद्धतीने आपल्याला फॉर एक्झाम्पल नेटफ्लिक्सची वेब सिरीज पाहायची असते. काही काही तर विद्यार्थी, काही काही लोक तर पूर्ण सकाळपासून नेटफ्लिक्सच्या वेब सिरीजचा एपिसोड सुरू करतात, इव्हिनिंग पर्यंत, रात्रीपर्यंत वेब सिरीजचे सगळे एपिसोड बघून काढतात विदाउट एनी डिस्टर्बन्स आणि डिस्ट्रॅक्शन्सने, कारण त्या गोष्टीमध्ये आवड असते. बरोबर आहे, मग आपल्याला अशीच आवड अभ्यासामध्ये इन्व्हेस्ट करायची आहे आपली. तिथे आपल्याला आपला एम जर क्रिस्टल क्लिअर डोळ्यासमोर ठेवायचं की हीच एकच अशी गोष्ट आहे लाईफमध्ये की ती जर मी अचीव केली ना तर मला बाकी तो पुरी जिंदगी तो आराम से गुजर जाएगी. तर त्यामुळे आपले एम जे असतात ना ते फोकस्ड असेल ना तर आपला जो अभ्यास आपल्याला नेटफ्लिक्सच्या वेब सिरीज सारखं वाटायला लागेल. ओके, नंतर लक्षात गोष्ट घ्या की अभ्यासात जर तुमचं मन लागत नाहीये तर तुम्हाला तिथे आता आपण बोलल्याप्रमाणे इंटरेस्ट डेव्हलप करायचा आहे. जे विषय आवडत नाहीयेत ना त्याला स्टोरी प्रमाणे आपल्याला त्या उन किरदारों को, सपोज हिस्ट्री अगर किसी को पसंद नहीं है तो जो किरदार होते हैं हिस्ट्री में तो उन किरदारों को वेब सीरीज की तरह उनको देखिए. तर ते कहाणीमध्ये ते गोष्टी तुम्ही अकबर असतील किंवा बिरबल असतील यांच्या कहाण्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या पद्धतीने मेमरीला लक्षात ठेवायला मदत होते आणि त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. क्रोनॉलॉजी असते हिस्ट्रीची, तर या पद्धतीने अशा वेगवेगळ्या तुम्ही वेगवेगळे इंटरेस्ट डेव्हलप करू शकता अभ्यासामध्ये. ओके, अजून छोटे छोटे जे ब्रेक्स असतात ना अभ्यासामध्ये ते खूप महत्त्वाचे असतात. त्या ब्रेकमुळे ना तुम्हाला परत, बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की मला कंटिन्यू बसल्यावर अभ्यास होतोय, मी खूप छानपणे अभ्यास करतोय. असं घडत नाही ऍक्च्युली रिअल लाईफमध्ये. ती पण एक मेडिटेशनची प्रोसेस आहे की मी कंटिन्यू अभ्यास करतो आणि माझ्या सगळं डोक्यात जाते. एक्झामच्या आदल्या दिवशी असं होतं, बरोबर आहे. इंजिनियर्स, बरेच इंजिनियर असतात एक्झामच्या आदल्या दिवशी अभ्यास करतात, दुसऱ्या दिवशी एक्झाम क्लिअर करायची असते आणि ते करतात. तसं फॉर एक्झाम्पल तसंच म्हणाला की आता तोच आपण जो रात्रभराचा अभ्यास असतो ना, कारण आपल्याला पास व्हायचं असतं, दुसऱ्या दिवशी टार्गेट क्लिअर असतं आपलं. बरोबर आहे की उद्या जर मी आज रात्री अभ्यास नाही केला तर उद्या सकाळी मी एक्झाममध्ये फेल होणार आहे. दॅट मच ऑफ क्रिस्टल क्लिअरिटी दॅट स्टुडंट्स हॅव. मग अशीच क्लिअरिटी वर्षभराच्या अभ्यासामध्ये राहू द्या ना की वर्षभराच्या सातत्याच्या मेहनतीवर मला एक्झाममध्ये मी पास होणार आहे. युपीएससी आणि एमपीएससीच्या एक्झाम ह्या टाइम कन्झ्युमिंग आहे, पण हा पूर्ण टाइम स्लॉट जो स्वतःचा क्रिस्टल क्लिअर डिफाईन्ड वेल मॅनर्ड पाथ असेल तुमचा की त्यामध्ये प्रत्येक मेन्स अभ्यास, प्रिलिम्स अभ्यास, दिवसभराचं टाइम मॅनेजमेंट असेल ना तुमच्याकडे व्यवस्थित, तिथे तुमचे डिस्ट्रॅक्शन्स खूप कमी होतील आणि तुमच्या अभ्यासामध्ये मन लावायला सुरुवात होईल. एक लक्षात घ्या, कधीही अभ्यासाला सकाळी उठलात, बॅग घेतली, गेला स्टडी रूम मध्ये आणि अभ्यासाला सुरुवात केली असं करायचं नाहीये. यू शुड हॅव अ प्रॉपर प्लॅनिंग. प्रत्येक दिवसाचा 24 तासाचा जो तुमचा काही टाइम टेबल असेल तो सकाळी उठल्यानंतर अभ्यासाला टेबलवर बसल्यानंतर, जो काही तुम्ही 7 वाजता 8 वाजता अभ्यासाला टेबलवरती तुमच्या जाऊन बसताय तिथे गेल्यानंतरचा 15 मिनिट, 15 मिनिट्सचा टाइम आहे ना तो तुमच्या 24 तासाचं व्यवस्थितपणे मॅनेजमेंट त्या टाइम याच्यावरती 15 मिनिटांमध्ये तुम्हाला करायचं आहे. ही ऍक्टिव्हिटी डेली करायची आहे. म्हणजे येणारा प्रत्येक दिवसाचा 24 तास त्या 15 मिनिटात लिहून काढायचं की मी हा अभ्यास करणार आहे, हे टॉपिक कव्हर करणार आहे, ही रिव्हिजन आहे, ही टेस्ट द्यायची आहे मला, हे आन्सर लिहायचे. असं सगळं त्या 24 तासाचं मॅनेजमेंट, त्यासाठी 15 मिनिटं इन्व्हेस्ट करा. बरोबर आहे, ही 15 मिनिटं तुम्हाला 24 तासाचं मॅनेजमेंटसाठी कामाला येतील. मग हे छोटे छोटे असे तुम्ही टाइम मॅनेजमेंट डेली बेसिसवर कराल ना, यामुळे पण तुमचा अभ्यासामधला जो इंटरेस्ट आहे तो खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप व्हायला सुरुवात होईल आणि जे डिस्ट्रॅक्शन्स असतील ना सगळे ते ऑटोमॅटिक गळून पडतील आणि तुम्ही खूप
फोकसने अप्रोचने अभ्यास कराल, कसे इंटरेस्ट डेव्हलप होणं एखाद्या गोष्टीमध्ये आणि तुम्हाला व्यवस्थितपणे कॉन्सन्ट्रेशन होणं ही पण एक प्रोसेस आहे, बरोबर आहे. आणि मग या प्रोसेससाठी तुमच्या हे सगळे एम क्लिअर असेल तर अभ्यासामध्ये मन लागतं. आता इथे बऱ्याच वेळा असं मी काही विद्यार्थ्यांना सजेस्ट करेल की एक्सरसाइज मेडिटेशन या गोष्टीवर तुम्ही भर देऊ शकतात, की काही अशा बेसिक मेडिटेशनच्या प्रॅक्टिसेस आहेत, पण त्या दॅट इज ऑल्सो प्रॅक्टिसिंग प्रोसेस, की व्यवस्थितपणे स्वतःला फिजिकली ऍक्टिव्ह ठेवलं तर तुम्ही नक्कीच तुमची मेंटल हेल्थ पण चांगली राहते. त्यामुळे स्वतःला व्यवस्थित स्वतःचे 24 तास आहेत ना ते इन्व्हेस्टमेंट केले स्वतःच्या हॉबीजवरती, छोट्या 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 5-6चा जो टाइम असतो ना इव्हिनिंगचा, त्यामध्ये तुमच्या हॉबीजवरती तुम्ही काम केलं ना तर ती एनर्जी तुम्ही अभ्यासामध्ये परत इन्व्हेस्ट करू शकता. म्हणून फक्त अभ्यास एका अभ्यास असं पण नाहीये मी म्हणत की तुम्ही सुरुवातीला 12-12, 14-14 तास अभ्यास करा, यामुळे पण तुमच्या अभ्यासात मन नाही लागू शकत. मग काय करायचं इथे तुम्हाला छोटे छोटे ब्रेक्स घेऊन व्यवस्थितपणे 8 ते 10 तास अभ्यास सुरू करा. जे आता 2023चा 24चा अटेम्प्ट देणार त्या विद्यार्थ्यांसाठी सांगते की आता तुम्ही नवीन गोष्टींना सुरुवात केली आहे, सुरुवातीला काही महिने थोडं अवघड जातं एवढा वेळ जास्त अभ्यास करायला. 6 ते 7 तास, 8 ते 9 तास एवढा अभ्यास करा. स्वतःच्या ज्या गोष्टी आवडतात, ऍक्टिव्हिटी स्वतः हॉबीज आवडतात त्यावरती वर्क करा आणि तुम्ही आरामात व्यवस्थितपणे तुमचं टार्गेट ठेवून अभ्यास करा. डिस्ट्रॅक्शन्स कमी होतील आणि तुमचा एम फोकस असेल. इफ यू टेक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युअर गोल्स एम्स तर नक्कीच तुम्हाला डिस्ट्रॅक्शन्स न होता व्यवस्थितपणे अभ्यास तुम्ही करा. ओके. अजून कोणाला काही मार्गदर्शन हवं असेल, अजून कोणाचे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून कळवा, त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच ब्रेस एज्युकेशन अकॅडमीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.